Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 27 based on standard 6 subject maths chapter number 10 equation. So let's get started. Practice set 27 मधील क्वेश्चन नंबर 1 to 4 आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. तुम्ही जर हे व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता. आज आपण क्वेश्चन नंबर 5 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 5, राईट द गिवन इन्फॉर्मेशन ॲज ॲन इक्वेशन अँड फाइंड इट्स सोल्युशन. 1. हर्बा ऑन सम शिप आफ्टर selling 34 of them in the market. He still had 176 sheep. How many sheep did Harba have at first? तर या ठिकाणी तुम्हाला खाली एक उदाहरण दिलेलं आहे. या उदाहरणातील दिलेल्या माहितीवरून तुम्हाला समीकरण तयार करायचं आहे आणि त्यातील उकल शोधायची आहे. तर हरबाकडे काही मेंढ्या होत्या. बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यानंतर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या. तर हाऊ मेनी शीप डीड हर्बा हॅव ॲट फर्स्ट. तर हर्बाकडे एकूण किती मेंढ्या होत्या. तर या ठिकाणी आपल्याला हर्बाकडील एकूण मेंढ्यांची संख्या काढायची आहे. ते दिलेली नाही आहे, त्यामुळे हर्बाकडे आपण एक्स मेंढ्या होत्या असे मानू. लेट हर्बा ऑन एक्स शीप. आता समजा त्याच्याकडे एक्स मेंढ्या होत्या, यातील त्याने 34 विकलेल्या आहेत. आफ्टर सेलिंग 34 sheep. After selling 34 sheep, he had X minus 34 sheep left with him. तर लक्षात घ्या की त्याच्याकडे एकूण X मेंढ्या आहेत, यातील त्याने 34 विकल्या, म्हणून आपण एकूण मेंढ्यांमधून 34 मेंढ्या मायनस केलेल्या आहेत. आता त्याच्याकडे शिल्लक राहिलेल्या मेंढ्या आहेत 176. तर शिल्लक राहिलेल्या मेंढ्या आहेत 176. दिस इज गिवन टू बी 176. त्याच्याकडे एकूण 176 मेंढ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आता यावरून आपल्याला दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करायचं आहे की त्याच्याकडे एकूण मेंढ्या होत्या x मायनस 34. त्याच्याकडे एकूण मेंढ्या होत्या x, त्यातून त्याने 34 विकल्या, तर त्याच्याकडे 176 मेंढ्या इतक्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आता इथे आपल्याला या समीकरणाची उकल काढायची, म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर तुम्ही पाहू शकता की इथे -34 आहेत, म्हणून आपल्याला समीकरणाची उकल काढण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला -34च्या अपोजिट म्हणजे +34 म्हणजेच आपल्याला 34 मिळवावे लागतील. सो ॲडिंग 34 टू बोथ दी साइड्स, therefore x minus 34 plus 34 is equal to 176 plus 34. minus 34 plus 34 0 उत्तर येईल, कट केलेला आहे आपण. तर x is equal to 176 plus 34 is equal to 210. x equal to 210. तर हर्बाकडे आता 210 मेंढ्या होत्या. सो हर्बा had 210 sheep at first. तर याप्रमाणे तुम्हाला प्रथम दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करायचं आहे व पुढे समीकरणाची उकल काढायची आहे. क्वेश्चन नंबर 2, साक्षी prepared some jam at home and filled it in bottles. After giving away 7 of the bottles to her friends, she still has 12 for herself. How many bottles had she made in all? If she filled 250 grams of jam in each bottle, what was the total weight of the jam she made? तर साक्षीने घरी गुळांबा तयार केला.
व काही बाटल्यांमध्ये तो भरला. त्या बाटल्यांपैकी 7 बाटल्या गुळांबा तिने मैत्रिणींना वाटल्यानंतर घरी 12 बाटल्या गुळांबा शिल्लक राहिला. तर हाऊ मेनी बॉटल्स हॅड शी मेड इन ऑल, तर एकूण किती बाटल्या गुळांबा तिने तयार केला. गुळांबाच्या एका बाटलीतील गुळांब्याचे वजन जर 250 ग्रॅम असेल तर तिने एकूण किती वजनाचा गुळांबा तयार केला. तर प्रथम आपण तिने एकूण किती बाटल्या गुळांबा तयार केला हे काढूया. तर इथे गुळांबाच्या बाटल्या आपल्याला काढायच्या आहेत. तर गुळांबाच्या ज्या बाटल्या आहेत त्या आपण एक्स मानू. लेट साक्षी प्रिपेअर्ड jam and filled in X bottle. She gave away 7 bottles to her friends. आता तिने ज्या एकूण एक्स बॉटल गुळांबा भरल्या त्यातील तिने 7 बॉटल्स मैत्रिणींना दिल्या. 7 बॉटल दिल्यानंतर म्हणजेच एकूण बॉटल आहेत एक्स, त्यातून 7 बॉटल मैत्रिणींना दिल्या म्हणून आपण x-7 लिहिलेला आहे. तर x-7 बॉटल्स रिमेन with her. तर आता तिच्याकडे एकूण किती बाटल्या शिल्लक आहेत ते आपल्याला काढायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता की आता तिने एकूण x-7 इतक्या बाटल्या तिच्याकडे शिल्लक राहिलेल्या आहेत. आता शिल्लक राहिलेल्या ज्या बॉटल आहेत त्या आहेत 12. लिहूया आपण. दिस इज given to be 12. आता तुमच्या लक्षात येईल की एकूण बॉटल होत्या एक्स, त्यातील तिने मैत्रिणींना दिलेल्या आहेत 7. तुझ्याकडे शिल्लक राहिलेल्या बॉटल्स आहेत 12. तर इथे आपण हा समीकरण तयार केलेला आहे. आता -7 आहेत म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला +7 लिहावे लागतील, ॲड करावे लागतील. सो ॲडिंग 7 टू बोथ दी साइड्स, first write down -7 plus 7 is equal to 12 plus 7. -7 plus 7 आपण घालवलेले आहे कारण 0 उत्तर येईल. x is equal to 12 plus 7 is equal to 9. म्हणजे तिने एकूण 19 बाटल्या गुळांबा तयार केला. आपण लिहून घेऊया उत्तर ते. साक्षी प्रिपेअर्ड jam and filled it in 19 bottles. तर अशा प्रकारे तिने जो गुळांबा तयार केला तो तिने 19 बॉटलमध्ये भरलेला आहे. आता आपल्याला दिलेली माहिती पुढची पहा की एका बॉटलचं वजन 250 ग्रॅम असेल तर एकूण किती वजनाचा गुळांबा तिने तयार केला हे काढायचं आहे. तर अशा एकूण आता 19 बॉटल आहेत. तर प्रत्येक बाटलीचे जे गुळांब्याचे वजन आहे ते 250 ग्रॅम आहे. दिलेली माहिती आपण लिहून घेऊया. द वेट ऑफ जॅम इन ईच बॉटल इज 250 ग्रॅम. आता प्रत्येक बॉटलचं वजन हा 250 ग्रॅम आहे आणि एकूण बॉटल्स आहेत 19. तर एकावरून जर आपल्याला अनेकांची किंमत काढायची असेल तर आपण गुणाकार करतो, मल्टिप्लिकेशन करतो. तर एका बॉटलचं वजन जर 250 ग्रॅम आहे असं 19 बॉटलचं वजन काढण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो द वेट ऑफ जॅम इन 19 bottles is equal to
250 into 19 is equal to 250 into 19 is equal to 4750 ग्रॅम. आता हे ग्रॅममध्ये उत्तर आलेलं आहे. हेच तुम्ही किलोग्रॅममध्ये सुद्धा लिहू शकता. फक्त पॉईंट द्यावं लागेल. 4.750 kg. तर तुम्ही ग्रॅममध्ये उत्तर लिहा किंवा किलोग्रॅममध्ये उत्तर लिहा, दोन्ही उत्तर बरोबर असेल. तर साक्षीने एकूण 4.750 किलोग्रॅम वजनाचा 4.750 kg वजनाचा गुळांबा तयार केलेला आहे. क्वेश्चन नंबर 3. Archana bought some kilograms of wheat. She requires 12 kg per month and she got enough wheat milled for 3 months. After that she had 14 kilogram left. How much wheat and Archana bought altogether? आता अर्चनाने काही किलोग्रॅम गहू बाजारातून खरेदी केला. प्रत्येक महिन्याला 12 किलोग्रॅम असे 3 महिने गहू दळण्याकरिता काढले, तेव्हा 14 किलोग्रॅम गहू शिल्लक राहिला. तर अर्चनाने एकूण किती गहू खरेदी केला होता? आता इथे अर्चनाने एकूण किती गहू खरेदी केला होता हे काढायचं आहे. त्यामुळे अर्चनाने x किलोग्रॅम गहू खरेदी केला होता असे आपण मानू. सपोज अर्चना bought x kilogram of wheat. Suppose Archana bought x kilogram of wheat. She used 12 into 3 is equal to 36 kilogram of wheat flour. आता अर्चनाने 1 किलोग्रॅम गहू खरेदी केला असं मानू आपण आणि यातील तिने 36 किलोग्रॅम गहू दळण्याकरिता काढले. इथे दिलेलं आहे पर मंथ, म्हणजे एका महिन्याला 12 kg असं तिने 3 मंथसाठी गहू दळण्याकरिता काढलेला आहे. म्हणून आपण इथे 12 into 3 इज इक्वल टू 36 kg गहू आपण लिहिलेला आहे, दळण्याकरिता काढले. तर आता तिच्याकडे एकूण गहू आहे x, यातील 36 kg दळण्याकरिता काढलेला आहे. सो x minus 36 kg of wheat left. आता तिच्याकडे x minus 36 इतका गहू शिल्लक राहिलेला आहे. आता तिच्याकडे शिल्लक राहिलेला गहू ते दिलेला आहे 14 kg left. This is given to be 14 kg. आता तिच्याकडे 14 किलोग्रॅम गहू इतका शिल्लक राहिलेला आहे, हे इथे उदाहरणात दिलेलं आहे. आता यावरून आपण समीकरण तयार करूया. तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, परीक्षेमध्ये जरी तुम्हाला हे शब्दात लिहिता जर आलं नाही तरी दिलेल्या माहितीवरून तुम्ही समीकरण लिहू शकता, जेणेकरून तुम्हाला 3 पैकी 3 गुण जरी नाही मिळाले तरी 2 गुण नक्कीच मिळतील. तरी तुम्ही प्रयत्न करायचा आहे की दिलेल्या माहितीवरून तुम्हाला उत्तरामध्ये सुद्धा माहिती लिहायची आहे. तर आपण समीकरण करूया की तिच्याकडे एकूण x किलोग्रॅम गहू आहे, यातील तिने 36 kg दळण्याकरिता काढलेला आहे. तिच्याकडे शिल्लक किती राहिला तर 40 kg. ते आपण समीकरण तयार केलेलं आहे. ते -36 आहेत, त्यामुळे समीकरणाची उकल काढण्यासाठी आपल्याला इथे बेरजेची क्रिया करावी लागेल. तर +36 आपल्या दोन्ही बाजूला मिळवावे लागतील. सो ॲडिंग 36 टू बोथ दी साइड्स, x minus 36 plus 36 is equal to 14 plus 36. -36 plus 36 गेलेले आहेत, मायनस प्लस मायनस होते, 0 उत्तर येतो. x is equal to 14 plus 36 is equal to 50. x is equal to 50. तर आता अर्चनाने 50 किलोग्राम गहू इतका खरेदी केला होता. तो उत्तर आलेला आहे. अर्चना बॉट 15 kg
ऑफ व्हीट. तर अर्चनाने एकूण 50 किलोग्राम गहू खरेदी केला होता. तर अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या प्रश्नातून महत्त्वाची माहिती आहे ती प्रथम लिहून त्या माहितीच्या आधारे तुम्हाला समीकरण तयार करायचं आहे आणि समीकरणाची उकल काढून तुम्हाला उत्तर शोधायचे आहे. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 27 मधील क्वेश्चन नंबर 5 सोडवलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.